दुसरा दिवस आहे आमचा इथे ओसाकामध्ये आणि आम्ही आता आलो आहे युनिव्हर्सल स्टुडिओला आलो आहे आणि सुपर्ब गर्दी बघा किती आहे आणि ना 25th इयर चालू आहे युनिव्हर्सल स्टुडिओचं. तर पक्की धमाल येणार आहे ना स्वराज. आणि स्वराज तर एवढा एक्सायटेड आहे ना, मज्जा नाही नाही. हे बघा, जर आहे ना तुम्ही गुगल मॅपच्याच आधारे राहाल तर नाही, थोडं वाचायला पण लागणार. सो आम्ही वाचत विचारत फायनली आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओला पोहोचलो. 45 मिनिट्स मध्ये पोहोचलो आहे एंट्री गेट. आणि एंट्री गेट मध्ये असा छानसा हा युनिव्हर्सल स्टुडिओचा एक लोगो, आपल्याला जो फेवरेट आहे, जिथे लोक खूप फोटो काढतात, तो आहे हा लोगो. आणि एक्झॅक्टली इथे आहे एंट्री गेट. गर्दी भरपूर आहे. एंट्री केली आहे आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओला. आणि सगळ्यात पहिले कुठे जायचंय स्वराज? हॅरी पॉटर किंवा जॉर्जला. एक फायनल हॅरी पॉटर. सो ह्या 2 राईड आहेत ना खूपच भारी आहेत असं ऐकलेलं आहे. तर पहिले जाऊया आपण हॅरी पॉटरला. बिकॉज सिंगापूरला जेव्हा आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओ केलेला तेव्हा आम्ही भरपूर सारे राईड्स केलेल्या, पण त्याच्यामध्ये ही हॅरी पॉटर राईड नव्हती, जॉ राईड नव्हती. तर आमचा हाचा मेन टार्गेट असणार आहे की आम्हाला पहिले तिकडे जायचंय. सो गुगल मॅपवर पहिले लावून घ्या, कारण की युनिव्हर्सल स्टुडिओ भरपूर मोठं. मगाशी ना चुकून आम्ही दुसऱ्याच ठिकाणी गेलो, म्हणून तिचं चाललेलं आहे नका व्हिडिओ काढू. पण आता परफेक्टली आम्ही आत आलेलो आहोत. आता ही आहे हॅरी पॉटर राईड. इथून आहे बघा एंट्री आहे ही. आणि बघा असा ना आर्टिफिशियल स्नो. आणि ही दुनियाचं बघा एकदम असं वाटतं की हॅरी पॉटरच्याच त्या जगात आलेलं आहे. सेम मूवीची जी शूटिंग होती ना त्याचप्रमाणे एकदम रिअल थ्रिल. जबरदस्त यार. ही तीच गाडी आहे ज्याच्यातनं हॅरी पॉटरने एंट्री केलेली. ते बघा असं पूर्ण मस्त बनवलंय इथे, एक नंबर. आता फर्स्ट राईड ही आहे फॉरबिडन जर्नी म्हणून, जी हॅरी पॉटरची फेमस राईड आहे, तीच पहिले करणार आहोत. अगदी हॅरी पॉटर वर्ल्ड सारखा एकदम माहोल आहे ना स्वराज, मस्त. आणि एकदम छान क्लायमेट पण छान आहे. किचन. आता चाललोय आम्ही राईड मध्ये. कसला भारी ना, असं मस्त वाटते यार. स्वराज कसं वाटतंय? どうか正しい選択をしておくれ。今の歴史の知識がすごい。おまけに黒板を通り抜けて教室に来られるのって話はこれにて終わり。無事に戻って旅の話。राईड कंप्लीट झाल्यावर बाहेरच सॉव्हेनियर शॉप्स आहेत, तर ते बघूया आपण काय छान वस्तू आहेत ते.
सो हॅरी पॉटर वर्ल्डच्या इथेच ही बटर बियर आहे आणि फेमस आहे. ही नॉन अल्कोहोलिक असते पण टेस्ट छान आहे असं म्हणतात. चला ट्राय करूया. आज गर्दी कमी आहे त्यामुळे आपल्याला मिळते. स्वरांश प्यायची आहे ना? ट्राय करूया. सिमिलर लाईक कोल्ड कॉफी आणि त्याच्यावर असं बटर इफेक्ट आहे आणि फ्रॉथ आहे. मस्त आहे एकदम. लहान मुलांना तर 100% आवडेल, एवढं मस्त आहे. असा आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम खातो ना त्यासारखा फ्लेवर आहे. मस्त. Good morning. गुड मॉर्निंग. Would you like the betting? पिझ्झा It's a Nifla. निफला. ओके. びっくりしたんですよ、朝からね。ニフラが紛れ込んでて。They love shiny things. Be careful, please. हो हो. Let's take a photo together. 行きますよ。あ、バタービールだ。いいな。行きますよ。バタービール。 ओ बटर बियर. सो अशा प्रकारे आपण इथे एक वॉन्ड बाय करू शकतो आणि त्याच्याने ना इथे मॅजिक होतं बिकॉज त्याच्या टिपवर ना काही सेन्सर्स लावलेले आहेत. तर त्याच्याने ना इथे जस्ट लाईक इथे फायर होणार किंवा ते लॉक्स ओपन करणार असे मॅजिक आहेत. Baby drive. So cute. Okay. Perfect, well done. 1, 2, 3, Hogwarts! 1, 2, 3, Hogwarts! ड्यू टू सम केस ही राईडच बंद होती. मग आम्ही थोड्या वेळ थांबलो 5 मिनिटं पण नंतर त्यांनी खूप सॉरी म्हटलं आणि सांगितलं की एरर आलाय आणि आम्हाला हे एक्सप्रेस पासेस आम्हाला फ्री दिले. आणि आम्हीच नाही तर आमच्यावर जितके 50-60 जण होते त्यांना सगळ्यांना हे पासेस फ्री दिले. त्यामुळे काय झालं की आता जे आम्हाला काही राईड्स करायचे आहेत चांगल्या ते सगळ्या राईड्सला आम्हाला लाईन स्किप करता येईल. सो एक्सप्रेस पासचा हा फायदा असतो आणि आम्ही नव्हता काढला बिकॉज विकेंडला आलो नाहीये आम्ही म्हणून. पण आता असं झालं ना की एक्सप्रेस पास मिळाले तर आम्ही फटाफट सगळ्या राईड करू शकतो. बट एक आहे यांचा एक जेन्युननेस हॅट्स ऑफ की त्यांनी म्हणजे विचार करा ना सगळ्यांचा विचार किती करतात हे. आणि इव्हन दो ना इथे लॉकर रूम आहे तर ना तिथे $100चा कॉईन टाकायचा होता. तर ते काही आम्हाला समजत नव्हतं की कसं घ्यायचं काय घ्यायचं. त्यालाही एका मुलीने इतकी छान हेल्प केली की नाही का, हे बघ मी असं ओपन करून देते. मग ती आणि तिचा तो फ्रेंड तिथे थांबून राहिले जोपर्यंत आम्ही बॅग टाकत नाही तोपर्यंत. सो सुपर पीपल यार. म्हणजे मी लिटरली प्रेमातच पडली या लोकांच्या की किती छान आहेत हे सगळे. खूप मस्त आहे ना स्वराज. आता एक्सप्रेस पासने काय करायचं, हॉलिवूड ड्रीम पहिले एन्जॉय. आता चाललोय जॉ राईडला. युनिव्हर्सल स्टुडिओच्या काही फेमस राईड्स पैकी ही एक आहे आणि अशा रीतीने या बोटीमध्ये आपल्याला बसवलं जातं आणि मग पाण्यामधनं ही राईड जाते. दोन अडीचच्या दरम्यान तिथे एक्सिलेंट अशी ही परेड सुरू होते आणि हिला बघण्यासाठी खूप गर्दी जमा होते. पण या परेडची जी मजा आहे ना की जितके सारे थीम्स आहेत ना ते सगळे ॲनिमेशन्स इथे शो केले जातात.
सो फायनली आम्ही भरपूर साऱ्या राईड्स केल्या ऑलमोस्ट, कारण की आज एवढी काही गर्दी नव्हती त्यामुळे एकदम मस्त झालं सगळं. आणि आता आम्ही चाललो आहोत एक लास्ट राईड करायला. 2 राईड बाकी आहे, तर डबल पण आपण करू शकतो. आता वाजले ऑलमोस्ट 5:30, तर 5:30 वाजेपर्यंत आमच्या सकाळपासून बऱ्याचशा राईड झाल्या. आम्ही 9 वाजता इथे आलेलो. ही एक राईड आहे फ्लाइंग डायगन, ऍक्च्युली जबरदस्त आहे, तर तीही तुम्ही नक्की करू शकतात. बट एक खूप थ्रिलिंग आहे, पूर्ण बॅकड्रॉप आहे, म्हणजे तुम्ही पूर्ण उलटे येतात. तर जर तुम्ही एकदम ऍडव्हेंचर करण्यासाठी तयार असाल तर नक्की करू शकता. मी ना दुपारी ज्या रेस्टॉरंटमध्ये जेवलो ना, तर तिथे मस्त म्हणजे काय काय वेगवेगळे पदार्थ असतात, ज्याच्यात काय मिक्स आहे आपल्याला माहित नाही, म्हणून आम्ही सिंपल मार्गारिटा पिझ्झा घेतला एक कॉम्बो मध्ये. सो जबरदस्त होता. सो किती 1750 ला एक पीस असतो, तर तसे आम्ही 3 पीस घेतले आणि आमचं ॲपेटाईट फुल झालं. स्टील अजून भूक नाही लागली, इतकं मस्त होतं. त्याच्याबरोबर काही फ्राईज आणि कोक वगैरे मिळालेलं. सो ओव्हरऑल आहे ना इथूनचा एक्सपिरियन्स मस्त आहे. आम्ही ना सिंगापोरचा जो युनिव्हर्सल स्टुडिओ केलेला ना, तिकडे थोडंसं हाय कॉस्ट आणि एव्हरीथिंग, पण इथे ना जागोजागी तुम्हाला खायला प्यायला भरपूर वस्तू मिळतील. सो ओव्हरऑल इथूनचा एक्सपिरियन्स खूप भारी आहे. ऐकू येतोय ना आवाज, इतके ओरडत असतात ना या राईड्स मध्ये की माय गॉड. सो थ्रिलिंग, मस्त मज्जा येते म्हणा इथे यायला. सो आता आहोत आम्ही जुरासिक वर्ल्डच्या या फेमस राईड मध्ये आणि बघूया काय मज्जा आहे या राईड मध्ये. तर आजचा दिवस खूप एन्जॉय केला युनिव्हर्सल स्टुडिओ मध्ये. आता ऑलमोस्ट आम्ही 7:45 वाजले, 8:30 पर्यंत चालू असतं, 9:30 वाजेपर्यंत हे ऑन असतं सगळं. एक ऍडवाइस करीन की जेव्हा पण तुम्ही युनिव्हर्सल स्टुडिओला याल ना, इथूनच्या 4-5 राईड ऑसम आहेत. त्यातली सगळ्यात भारी म्हणजे तुम्ही खूप टाइम स्पेंड करू शकता तसा आहे हॅरी पॉटर. सो हॅरी पॉटर वर्ल्ड इतकं सुंदर बनवलेलं आहे, इतकं भारी. ते झाल्यानंतर त्याच्याच बाजूला जुरासिक वर्ल्ड बनवलेलं आहे, तिथे पण छान राईड्स आहेत. देन ओव्हरऑल खूप मस्त आहे. 2 ते 3 इथे परेड होते, ती पण बघण्यासारखी आहे. आणि आणखीन 4D शोज खूप आहे, भरपूर. आणि खायचं तर टेन्शनच नाही. त्यामुळे जर तुम्ही कधी जपान ट्रिपमध्ये ओसाका प्लॅन करत असाल तर एक दिवस नक्कीच युनिव्हर्सल स्टुडिओला द्याल. तर अशा पद्धतीने युनिव्हर्सल स्टुडिओचा आजचा पूर्ण दिवस आम्ही खूप एन्जॉय केला. जशी रात्र होते ना, इथे ना मस्त लाईट लागतात, तर हा टाइम रिलॅक्स ठेवा. आणि रिटर्न कोणत्या जर तुम्हाला राईड्स करायचे असतील तर त्यासाठी करू शकतो. बाकी आजचं क्लायमेट एकदम मस्त आहे. ओसाकामध्ये फर्स्ट डे तर एकदम भारी गेलाय. आता उद्याची जी प्लॅनिंग आहे आमची, तर ती तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये दिसेल. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. परत भेटू पुन्हा एका नवीन पार्ट मध्ये. टिल देन स्टे ट्यून, स्टे सेफ आणि नमस्ते. सगळ्यांनी खूप छान राहा, खुश राहा. आणि हे व्हिडिओ आवडले तर नक्कीच तुमच्या मित्रांमध्ये शेअर करत राहा. माझ्या चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हलॉग आणि नेक्स्ट व्लॉग मध्ये आपण लवकरच भेटू. बाय बाय.